बुलेटिनच्या सुरुवातीला एक दुःखद बातमी। अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचा नृत्यप्रयोग सुरू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं। पुण्याच्या भरतनाट्य मंदिरामध्ये नाट्य त्रिविधाच्या नृत्यप्रयोगाच्या वेळी शेवटच्या भैरवीसाठी उभ्या झाल्या असताना त्या स्टेजवरच कोसळल्या। त्यानंतर त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत आणि रंगभूमीवर शोककळा पसरली आहे। सकाळी 8 वाजता टिळक स्मारक रंगमंदिरात त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत 10 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। अश्विनी एकबोटेंच्या कारकिर्दीवर आपण एक नजर टाकतोय। त्यांच्या गाजलेल्या मालिका राधा ही बावरी, असंभव, दुर्वा, दुहेरी, तू भेटशी या नात्यानं, कशाला उद्याची बात, गणपती बाप्पा मोरया या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या। शिवाय देबू हा चित्रपट, महागुरु, बावरे प्रेम हे, तप्तपदी, आरंभ यासारख्या सिनेमांमधूनही त्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्या। हायकमांड, मराठा टायगर्स हे काही दिवसांपूर्वी चाललेले चित्रपट लोकप्रिय झाले। करून कोसळल्यानंतर आम्ही तिथे सगळ्यांची धावाधाव झाली की काय झालंय। प्रेक्षकांना वाटलं की तो त्यांच्या एक नृत्याचा भाग असावा किंवा नृत्य करून त्या दमल्या आणि म्हणून कोसळल्या। पण आम्ही धावाधाव केली तिथे। मग लगेच इमिजिएटली भरतनाट्य मंदिरच्या इथे गोरे हॉस्पिटल म्हणून आहे, सो आम्ही त्या डॉक्टर गोरेंकडे सगळ्या लोकांनी त्यांना घेऊन गेले। मग तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की परिस्थिती थोडीशी गंभीर आहे आणि मग थोड्या वेळानंतर त्यांनी जाहीर केलं। समजतच नाही काय, हा प्रचंड मोठा धक्का आहे। याचं कारण म्हणजे मला आत्ता कळलं की तिला डायबिटीज होता म्हणून, पण मला माहितीच नव्हतं आत्तापर्यंत। असं मला आत्ता कोणीतरी सांगितलं। अदरवाईज ती अत्यंत फिट होती, कारण ती क्लासेस घ्यायची, स्वतः डान्स करायची आणि वेल मेंटेन्ड होती अत्यंत। त्यामुळे हे असं तिचं अचानक जाणं आम्हाला खूप चटका लावून गेलंय, खूप धक्का देऊन गेले। ज्याला आपण एक अतिशय चांगल्या समजुतीचा कलावंत म्हणतो अशी ॲक्ट्रेस होती। तिच्याबरोबर काम करताना थक्क होण्याचे काही क्षण मी सहकलावंत म्हणून तिच्यासोबत अनुभवले आहेत आणि आम्ही सगळे तिला कधीही नाही विसरू शकणार। ज्याच्या त्याच्या एक्झिटच्या वयानुसार त्याची एक्झिट व्हावी, वय नाहीये। खूप नृत्यामधले शिष्य तिने घडवले। तिचे शिष्य अजूनही शिष्यांना घडवत आहेत। अष्टपैलू अभिनेत्री असलेली ही आज सपकन आपल्यात निघून गेली, हे सहन होत नाही। दिवा स्थानकात मध्य रेल्वेवर चौथा 9 तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। दिवा स्थानकात जलद प्लॅटफॉर्मच्या कामानिमित्त हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। दिवा स्थानकावरील या ब्लॉकमुळे कल्याण CST दरम्यानच्या जलद लोकल धीम्या मार्गावर धावतील। तसंच सिंहगड एक्सप्रेस, राज्यराणी एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, गोदावरी एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या। तर रत्नागिरी, दादर, रत्नागिरी ट्रेन पनवेलपर्यंत धावणार आहे। मध्य रेल्वेच्या हार्बर लाईनवरही ब्लॉक घेण्यात येतोय। CST ते चुनाभट्टी, माहीम दरम्यान सकाळी 10:30 ते 4:30 पर्यंत हा ब्लॉक असणार आहे। यानंतर एक दुर्दैवी बातमी। UPSC परीक्षा देण्यासाठी मुंबईला आलेल्या एका विद्यार्थिनीचं स्वप्न रेल्वे अपघातामुळे भंग झालंय। 20 तारखेला कल्याण रेल्वे स्टेशनवर इंद्रायणी एक्सप्रेस पकडण्याच्या घाईत सायली ढमढेरे प्लॅटफॉर्मवरून खाली पडली। त्यामुळे सायली थेट गाडीच्या खाली गेली। यामध्ये सायलीनं आपला डावा पाय गमावला असून उजव्या पायाला देखील गंभीर जखम झाली आहे। सायलीला ठाण्यातील एका हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे। ये लड़की कल्याण स्टेशन पे आई, इंद्रायणी एक्सप्रेस से वो ट्रैवल करने वाली थी और भीड़ में उसका बैलेंस चला गया दरवाजे और वो ट्रैक के नीचे आ गई। उसने अपने दोनों पैर गिरवाए। ऐ दिल है मुश्किल सिनेमाच्या प्रदर्शनावरचं विघ्न अखेर दूर झालंय, कारण मनसेनं या सिनेमाच्या प्रदर्शनासाठी उगारलेलं विरोधास्त्र अखेर मॅन केलंय। दिग्दर्शक करण जोहर आणि मुकेश भट्ट यांनी दिलेल्या आश्वासनांमुळे ही माघार घेतल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं। यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकार तंत्रज्ञानाला सिनेमात घेऊ नका। सैन्य कल्याण निधीत प्रत्येकी 5-5 कोटी रुपये द्या। सिनेमा सुरू होण्याआधी शहीदांना श्रद्धांजलीचा फलक लावा,
अशा अटी निर्माते आणि दिग्दर्शकांनी मान्य केल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं. चित्रपट सुरू होण्याच्या अगोदर म्हटलं तरी एक पाठी टाकावी की आम्ही उरीतल्या किंवा आजपर्यंत शहीद झालेल्या आम्ही जवानांना श्रद्धांजली अर्पण करतोय आणि आमच्या जवानांना सगळ्यांना आम्ही सॅल्यूट देतोय. आम्हाला एक पत्र लागेल, जे तरी पत्र त्यांनी ताबडतोब द्यावं की याच्या पुढे आम्ही एकही पाकिस्तानी कलावंत, टेक्निशियन, सिंगर याच्या पुढे आम्ही आमच्या चित्रपटात घेणार नाही. त्याप्रमाणे ते बोलले हो, ॲग्री झाले. ए दिल है मुश्किल चित्रपटाच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. राज्यासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आवासून उभे असताना मुख्यमंत्री तडजोड करण्यात वेळ घालवत असल्याचा टोला जयंत पाटलांनी लगावला. माझा महाराष्ट्र माझं विजन दरम्यान जयंत पाटील बोलत होते. राज ठाकरे आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना वर्षा बंगल्यावर बोलावून तडजोड करणं म्हणजे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था किती कमकुवत आहे हे सिद्ध होत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल महाराष्ट्र सरकार गंभीर असून त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. महाराष्ट्र सरकारच्या द्वितीय वर्षपूर्तीच्या निमित्तानं काल आयोजित करण्यात आलेल्या माझा महाराष्ट्र माझं विजन समिट 2016 मध्ये ते बोलत होते. इतकंच नाही तर मराठा मोर्चे हे सरकार विरोधी नसून असंतोषाला फुटलेलं तोंड असल्याचं मत मुख्यमंत्र्यांनी मांडलं. पण याच कार्यक्रमात काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांचा हा दावा खोडत नव्या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही असा आरोप केला. मराठा समाजाचे मोर्चे निघतायत ते या सरकारच्या विरोधात आहेत असं जर कोणी म्हटलं तरी चुकीचं असेल. अपेक्षा सरकारकडनंच आहे, पण या मागण्या ज्या आहेत त्या आजच्या नाही आहेत. वेगवेगळ्या सरकारनी या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आक्रोश उभा राहिला आहे. ज्या डेफिशियन्सी उच्च न्यायालयाने दाखवल्या आहेत त्या दूर केल्या पाहिजेत. त्याकरता राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करते. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणा सिद्ध करून राज्य सरकारने आरक्षण द्यावं हे 15/4 आणि 16/4 सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही अहवाल तयार केला. मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचं नाहीये हे त्यांचं मत नाहीये, हे RSSचं मत आहे. पण त्यांना ते बंधनकारक आहे, उघड बोलत नाही. उघड फक्त नारायण राणेच बोलू शकतो, यांची धमक नाहीये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मूक मोर्चे निघत असताना आज कोकणातील मराठा समाजही सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये एकवटणार आहे. रायगडच्या माणगावजवळील निजामपूर रोडवर या मोर्चाची सुरुवात होईल. उदयनराजे आणि स्थानिक आमदारही या मोर्चाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान तिकडे सिंधुदुर्गातही मराठा मोर्चा निघणार आहे. ओरस फाट्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सिंधुदुर्गातील मोर्चाची सुरुवात होईल. दरम्यान सकल मराठा कुणबी मोर्चाचं वर्ध्यात आयोजन करण्यात आलं, तर पालघरमध्येही मोर्चा काढून मराठा समाज आरक्षणाची मागणी करणार आहे. भाजप हा सत्तांध पक्ष असल्याचा घणाघाती आरोप उद्धव ठाकरेंनी केला. पुढच्या वर्षी होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या मोर्चे बांधणीसाठी उद्धव ठाकरे गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. त्याआधी उद्धव ठाकरेंनी पणजी इथं कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केलं. अनेकदा असं वातावरण केलं जातं की महाराष्ट्रामध्ये शिवसेना युतीत सरकारमध्ये आहे की नाही, काही सत्तेमध्ये सुद्धा आहेत आणि विरोधी पक्षाचंही काम करतायत. काय करणार, कारण तिथे विरोधी पक्षाचा काही शिल्लकच राहिलेलं नाही. आणि आम्ही सत्तेत सहभागी असल्यानंतर सुद्धा सत्तेवरती अंकुश ठेवणारा कोणतरी लागतो. त्या पर्रिकरांचं एक मी विधान वाचण्यात आलं की संघाची शिकवण होती म्हणून मी सर्जिकल स्ट्राईक करू शकतो. पर्रिकर साहेब बरोबर आहे, संघाबद्दल मला आदर आहे, प्रेम आहे, कारण तो सुद्धा हिंदुत्ववादी आहे, हिंदुत्वाची नाळ जपणारा आहे. पण त्याच बरोबरीने आपल्या जवानांनी जे शौर्य गाजवलेले आहे त्याचं तुम्ही कुठे कमी लेखू नका. शिवसेनेला कोणत्याही राज्यात जाऊन कुठंही आपले कॅन्डिडेट उभा करण्याचा पूर्ण अधिकार आहे. याही अगोदर गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये, मध्य प्रदेशमध्ये शिवसेनेने कॅन्डिडेट उभे केले होते. मागच्या निवडणुकीमध्ये गोव्यामध्ये स्वबळावर शिवसेना निवडणूक लढली होती आणि त्यामुळे त्यांना तो पूर्ण अधिकार आहे. तो एक वेगळा पक्ष आहे, भारतीय जनता पार्टी एक वेगळा पक्ष. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आले असताना शिवसेनेच्या विरोधाला धोबी पछाड देत मेट्रो 3च्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे गिरगाव परिसरातल्या जुन्या इमारतींवर हातोडा पडणार हे जवळपास आता निश्चित झालंय. याआधी शिवसेनेनं गिरगावकरांची बाजू मांडत मेट्रोला विरोध केला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननुसार गिरगाव
काळबादेवी, चिरा बाजार इथल्या 26 इमारती बाधित होणार आहेत, तर प्रकल्पग्रस्त कुटुंबांची संख्या जवळपास 700 ते 800च्या आसपास आहे. काळबादेवी आणि गिरगाव येण्यापूर्वी ज्या काळबादेवी आणि गिरगावातल्या रहिवाशांच्या मागण्या होत्या त्याला आम्ही ठाम आहोत. ह्या जर मागण्या झाल्या नाहीत पूर्ण, त्या येत्या 10 ते 12 दिवसात त्यांनी जर रहिवाशांची बैठक घेतली आणि रहिवाशांची जर ऑफिशियली बैठक घेऊन तिथं त्यांनी जाहीर केलं नाही तर नक्कीच पुढचं काम मेट्रो 3चं शिवसेना होऊन देणार. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुंब्रा इथं झालेल्या सभेत ते बोलत होते. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमतर्फे या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्याची तयारी केली आहे. याचा विरोध करत नवी मुंबईकरांनी सेव्ह तुकाराम मुंढे मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावर या मोहिमेला पाठिंबा मिळू लागलाय. नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई सुरू केल्यानं नगरसेवक आणि बिल्डर लॉबी नाराज झाल्याचा आरोप नवी मुंबईकरांनी केला. जब वो आए थे तभी भी यही सुना था कि शोलापुर से भी उनका ट्रांसफ़र कर दिया यहाँ पे, वहाँ भी उन्होंने बहुत अच्छा काम किया था. तभी से एक पॉजिटिव वाइब्स आ रहा था कि ठीक है चलो अभी नवी मुंबई भी वैसा हो जाएगा और नवी मुंबई में भी कुछ चेंजेस आएंगे और वो हमको थोड़े दिनों में दिखने भी लगे. कौन एनएमएमसी वाला आके यहाँ पे आके सुनता है? एक अच्छा आदमी काम कर रहा है जो आके सुनता है, कार्य करता है. पता नहीं क्या परेशानी है, क्या दुख है, मांग रहा क्या है. काम करण्याची जी पद्धत आहे ती कायद्याला धरून आहे, पब्लिक इंटरेस्टमध्ये आहे. काम करत असताना कायद्याच्या बाजूनं विरुद्ध कधी जात नाही आणि पब्लिक इंटरेस्टमध्ये काम करतो. त्याच्यामुळे त्याचं कुणाला वागू वाटण्याचं कारण नाही. माझ्याकडून असा कधी प्रयत्न झाला नाही की कुणाचा अवमान करायचा किंवा कुणाला कमी लेखायचं किंवा कुणाला त्यांच्या पावरने हिसकावून घ्यायचं असं कधी केलेलं नाही, करण्याचं काही कारण पण नाही. माझ्या दृष्टीने मी काम करत आलेलं आहे, आताही काम करत आहे. राज्याचे नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्या विरोधात नागपूर खंडपीठानं जामीनपात्र वॉरंट काढलंय. 28 ऑक्टोबरला रणजित पाटील यांना व्यक्तिशः हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. नागपूरच्या निर्मल उज्ज्वल क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीनं त्यांच्या गृहप्रकल्पातून पालिकेला रस्ता बांधणीसाठी जागा दिली होती, पण मोबदल्यात संस्थेला वाढीव TDR मिळाला नाही. संस्थेनं नगरविकास विभागात रणजित पाटलांकडे वारंवार अपील दाखल केलं. वारंवार सांगूनही नगरविकास विभागानं निर्णय जाहीर न केल्यानं खंडपीठानं अवमान प्रकरणी जामीनपात्र वॉरंट बजावलंय. भगवानगडावरील दसरा मेळाव्यावरून उठलेल्या वादाचे पडसाद अजूनही उमटत आहे. भगवानगडावरील विकास कामांच्या तक्रारींची चौकशी सुरू झाली आहे. तसंच संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि भगवानगड ट्रस्टवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पंकजा मुंडे यांच्या ग्रामविकास खात्यानं दिलेत. चव्हाण ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत मंजूर झालेलं 10 लाखांचं सभागृह प्रत्यक्षात अस्तित्वातच नसल्याची तक्रार केली गेली आहे. याशिवाय अनेक गैरव्यवहाराचे आरोप पाथर्डीचे संपत कीर्ते यांनी केलेले आहेत. हे आरोप भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी फेटाळले. साखर कारखान्यांच्या विक्री घोटाळ्यासंदर्भात राजू शेट्टी यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. एकूण 42 साखर कारखान्यांबद्दल ही तक्रार आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबद्दल तक्रार देऊनही काहीच उपयोग न झाल्यानं ही तक्रार देत असल्याचं शेट्टी यावेळी म्हणाले. तसंच मुख्यमंत्री कारवाईबद्दल हतबल असल्याचे देखील शेट्टींनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या परीने प्रयत्न केलेला आहे, परंतु त्यांचाही हतबलता दिसते असं मला वाटतं. कारण एका बाजूला ते म्हणतात की गैरव्यवहार खपवून घेणार नाही आणि दुसऱ्या बाजूला कारवाई होत नाही. याचा अर्थ सहकार खात्यातले अधिकारी त्यांच्या ऐकत नसावेत. परंतु मला माहीत नाही की मुख्यमंत्र्यांची अडचण काय आहे, परंतु राज्य सरकारकडून सुद्धा म्हणावं तसं चौकशी पुढे गेलेली नाही. केंद्र सरकारनं ईशान्येकडील राज्यांच्या विकासावर भर दिल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. केंद्रीय परिवहन विभागानं आसामसह ईशान्येकडील राज्यात रस्ते निर्मितीसाठी तब्बल 1 लाख कोटींचं नियोजन केलं असल्याची माहिती गडकरींनी दिली. ते नागपुरात आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलत होते. तब्बल 40,000 कोटींच्या कामांना तर प्रत्यक्ष सुरुवातही झाल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं. सर्वत्र सर्जिकल स्ट्राईकची चर्चा सुरू असतानाच आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा आणि भ्रष्टाचाराविरोधातही सर्जिकल स्ट्राईकचा इशारा दिलाय. मोदी बडोद्यात बोलत होते. ये रुपया साचा माणसने पहुंचे मत 36,000 करोड़ અને કાળા નાણામાંથી 65,000 કરોડ
लगभग થયા 1 લાખ કરોડ રૂપિયા અને આ 1 લાખ કરોડ પણ હજુ કોઈ સર્જિકલ સ્ટ્રાઇક કરી નથી કર્યું ને. शीना बोरा हत्या प्रकरणाची पीटर मुखर्जीला पूर्ण माहिती होती असं पोलिसांनी दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात म्हटलंय. त्यामुळे आता पीटर मुखर्जींची अडचण वाढणार आहे. पीटर मुखर्जीची पत्नी इंद्राणी मुखर्जीनं शीनाची ड्रायव्हरच्या मदतीनं हत्या केली. त्यानंतर शीनाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वी इंद्राणीनं पीटर मुखर्जीला फोन लावला होता आणि शीनाची हत्या केल्याची माहिती दिली असं आरोपपत्रात नमूद करण्यात आलं. नागपुरात भर रस्त्यात एका व्यक्तीची चाकूनं भोसकून हत्या करण्यात आली. रात्री 10च्या सुमारास नरेंद्रनगर परिसरात ही घटना घडली. नरेंद्रनगर सिग्नल पासून श्रीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका इमारतीसमोर मारेकऱ्यांनी हे क्रूर कृत्य केलं. 26 वर्षीय अमित अशोक अंबाते हा दुचाकीवरून जात होता. इंडिका कारनं अमितचा पाठलाग करण्यात आला. त्यानंतर अमितच्या दुचाकीला कारनं धडक दिली. धडक बसल्यानं खाली पडलेल्या अमितवर चाकूनं वार करून त्याची हत्या करण्यात आली. पुण्याजवळील चिंचवड गावात एका कुटुंबातील तिघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. काल घडलेल्या या घटनेमध्ये कुटुंबातील महिलेचा मृत्यू झालाय तर पती आणि मुलाचा जीव थोडक्यात बचावलाय. अश्विनी पवार असं मृत महिलेचं नाव आहे. भागीदारांना कुठून पैसे द्यायचे असा प्रश्न पवार कुटुंबियांना पडला होता. त्यामुळे आर्थिक संकट ओढावलेल्या पवार कुटुंबानं आयुष्य संपवण्याचाच निर्णय घेतला. गळ्याला फास लावलेला सेल्फी पतीला पाठवत एका नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. प्रवलिका तेरम मनोहर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. आपला पती वेळ देत नसल्यानं आत्महत्येचं पाऊल उचलल्याचं प्रवलिकानं लिहिलेल्या चिठ्ठीतून समोर आलं. मुंबईतल्या खारमध्ये 8 मुलांनी अन्नातून विषबाधा धरली आहे. या 8ही मुलींना उपचारासाठी सांताक्रूजच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात भरती करण्यात आले. वाढदिवसानिमित्त या 8ही मुली चायनीज खायला गेल्या होत्या. तिथंच त्यांना उलट्या त्याचबरोबर चक्कर येणं, अंग आखडणं असा त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल केलं गेलं. कल्याण डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत अजून वाढली आहे. भोपर परिसरात 2 चिमुकल्यांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली आहे. यात 3.5 वर्षाच्या ओंकार चव्हाणचा गालाला कुत्रा चावला आणि तो गंभीर जखमी झालाय. त्यानंतर ओंकारला पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेलं असता तिथं रेबीजचं इंजेक्शन नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे एकीकडे स्मार्ट सिटीची वल्गना करणाऱ्या पालिका प्रशासनाचं पितळच उघडं पडलंय. चीनी वस्तूंना देशाबाहेर काढा असा नारा देत मुंबईत पतंजली रॅली काढण्यात आली. भारत स्वाभिमान न्यास संस्थेच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली होती. स्वदेशी वस्तूंचा वापर वाढावा या उद्देशानं रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. आझाद मैदान, क्रॉफर्ड मार्केट, मनीष मार्केट, CST या मार्गे रॅली काढण्यात आली. रामदेव बाबा आणि आचार्य बाळकृष्णन यांच्या वतीनं चीनी वस्तू वापरणं बंद करा असं आवाहन करण्यात आलं.